नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक सचिन पाटील आपलं या व्हिडिओमध्ये स्वागत करतो. आजचा हा व्हिडिओ शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात TET 2013 पेपर 1 मध्ये मानसशास्त्राचे जे 30 प्रश्न विचारले गेले होते, त्या 30 प्रश्नांचं ॲनालिसिस, त्या 30 प्रश्नांचं विश्लेषण आजच्या व्हिडिओमध्ये केलं जाणार आहे. TET परीक्षेची आपण तयारी करत आहात, तर यामध्ये मानसशास्त्राच्या विषयाच्या तयारीसाठी आपणाला या व्हिडिओची नक्कीच मदत होईल. तर 13 मध्ये पेपर 1 मध्ये विचारलेल्या मानसशास्त्राच्या प्रश्नांचं विश्लेषण आपण आता बघूयात. पहिला प्रश्न पेपर 1 मध्ये विचारलेला होता, मानवी वर्तनाचे शास्त्र ते मानसशास्त्र अशी व्याख्या कोणी केली? मानसशास्त्र विषयाची तयारी करत असताना आपल्याला काही टॉपिक जाणीवपूर्वक त्याची तयारी करावी लागणार आहे. त्याच्यामध्ये मानसशास्त्र, त्याचा अर्थ, त्याचा अभ्यास पद्धती हा टॉपिक तुम्ही करणं गरजेचं आहे. त्यावरती कायम प्रश्न विचारले जातात. त्याचबरोबर आणखी काही टॉपिक तुम्हाला मी सजेस्ट करेन सुरुवातीलाच. वाढ विकास टॉपिक आहे, अध्ययन हा टॉपिक मोठा आहे, अध्यापन हा टॉपिक आहे, बुद्धिमत्ता, मूल्यमापन, त्याची साधनं, तंत्र, शालेय आंतरक्रिया, सर्वसमावेशक शिक्षण, बाकी अध्ययनाशी संबंधित मानसिक प्रक्रिया जसे की संवेदना, अवबोध, प्रतिमा, कल्पना, प्रेरणा, विचार प्रक्रिया, स्मरण, विस्मरण, संबोध, अवधान, अभिरुची हे टॉपिक आपण केले पाहिजेत. व्यक्तिमत्व, व्यक्तिभेद हा टॉपिक आपण केला पाहिजे. ज्ञानरचनावाद आणि एकूण शिकण्याची प्रक्रिया कशी चालते हे टॉपिक तुम्ही केले तर आपल्याला त्याची मदत होईल. मी ज्या टॉपिकचा उल्लेख केले त्या टॉपिकशी संबंधितच प्रश्न कायम TET परीक्षेमध्ये विचारले जातात. तर हा 13 मध्ये विचारलेला पहिला प्रश्न आहे. मानवी वर्तनाचे शास्त्र ते मानसशास्त्र अशी व्याख्या कोणी केलेली आहे? पर्याय आहेत वॉटसन, थॉर्नडाईक, विल्यम वुंट, मॅकडुगल. योग्य उत्तर आहे वर्तनाचा शास्त्र वॉटसननी व्याख्या केलेली होती. मित्रांनो, ॲरिस्टॉटलपासून या मानसशास्त्र विषयाचा प्रवास सुरू झाला होता. ॲरिस्टॉटल हा ग्रीक मानसशास्त्रज्ञ आहे. त्याच्यापासून म्हणजे मानसशास्त्राचे जनकच आहेत. आत्म्याचा अभ्यास करणारे शास्त्र ही ॲरिस्टॉटलने केलेली पहिली व्याख्या होते आणि डी ॲनिमा नावाचा ग्रंथ त्यांनी लिहिला होता. तिथून आपल्या मानसशास्त्र विषयाला सुरुवात झालेली आहे. त्याच्यात पुन्हा वाढ होत गेली. प्लेटोने व्यक्तिभिन्नता ही संकल्पना आणलेली आहे. द रिपब्लिक नावाचा ग्रंथ त्याने लिहिलेला आहे. क्विंटिलियन नावाचा मानसशास्त्रज्ञ आहे. त्याने चिकित्सक अभ्यास म्हणजे क्लिनिकल सायकोलॉजीला कुठंतरी सुरुवात केलेली आहे असं आपल्याला म्हणता येईल. त्यानंतर मॅकडुगल आला. मनाचा अभ्यास करणारे ते शास्त्र, ही मॅकडुगलची व्याख्या आली. आत्म्यानंतर मनाचा उल्लेख केला गेला. त्यानंतर विल्यम वुंट यांनी त्या पूर्वीचे ॲरिस्टॉटलची व्याख्या आणि मॅकडुगलची व्याख्या याच्यामध्ये काही त्रुटी त्याला जाणवल्या. मन कुठं शोधायचं, आत्मा कुठं शोधायचा, त्यामध्ये त्यांनी बोधावस्थेला महत्त्व दिलं आणि प्रयोगशाळा त्यांनी पहिली सुरू केली. लायप्झिग जर्मनीतील या ठिकाणी 1879 मध्ये पहिली मानसशास्त्राची प्रयोगशाळा या विल्यम वुंटने सुरू केली होती. प्रायोगिक मानसशास्त्राचा जनक ते होते आणि मानसशास्त्र म्हणजे बोधावस्थेचे शास्त्र ही विल्यम वुंट यांनी व्याख्या आणली. पण बोधावस्थेबरोबर अबोधावस्था असते. मनोविश्लेषण शास्त्राचा जनक सिग्मंड फ्रायड यांनी बोधावस्थेबरोबर अबोधावस्थेचा अभ्यास करणं महत्त्वाचं आहे आणि हे गृहीत धरून मानसशास्त्र म्हणजे बोधावस्था आणि अबोधावस्था याचा अभ्यास करणारे शास्त्र ते मानसशास्त्र. त्याच्यानंतर जे बी वॉटसन नावाचे मानसशास्त्रज्ञ आले, त्यांनी वर्तनाला जास्त महत्त्व दिलं आणि मानवी वर्तनाचा अभ्यास करणारे ते शास्त्र म्हणजे मानसशास्त्र अशी व्याख्या केली. पण फक्त मानवाच्याच वर्तनाचा अभ्यास करायचं का? नाहीये. मग किंग, मॉर्गन आणि रॉबिन्सन हे मानसशास्त्रज्ञ आले, ज्यांनी मानव आणि मानवेतर प्राणी यांच्या वर्तनाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र अशी व्याख्या केली. म्हणजे मानसशास्त्राच्या व्याख्येचा प्रवास इथपर्यंत आपल्याला झालेला दिसतो. त्यानंतर वुडवर्डचं वर्तनाचं सूत्र आहे. तर वॉटसन वर्तनाचा अभ्यास करणारे शास्त्र ते मानसशास्त्र अशी व्याख्या करणारे पहिले हे मानसशास्त्रज्ञ होते. दुसरा प्रश्न आपण बघूया. एखाद्या मोठ्या समूहाचे वर्तन काही प्रसंगात कसे घडेल याच्या अंदाजासाठी टिंबटिंब पद्धती अत्यंत उपयुक्त आहे. पर्याय आहेत आत्मनिरीक्षण, सर्वेक्षण, प्रायोगिक आणि जीवन वृत्तांत. तर मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, जीवन वृत्तांत पद्धती. मानसशास्त्राच्या अभ्यासाच्या पद्धती आहेत. काही शास्त्रीय पद्धती आहेत, काही अशास्त्रीय पद्धती आहेत.
मानसशास्त्राच्या अभ्यासाच्या दोन पद्धती, पहिली शास्त्रीय पद्धत आणि दुसरी अशास्त्रीय पद्धत. तर याच्यामध्ये बघा, शास्त्रीयमध्ये अनेक पद्धती आहेत. प्रायोगिक पद्धती आहे, निरीक्षण पद्धती आहे, जीवन वृत्तांत पद्धती आहे, वैकासिक पद्धती आहे, तुलनात्मक पद्धती आहे, मनोविश्लेषण पद्धती आहे, सर्वेक्षण पद्धती आहेत. म्हणजे या 7 पद्धतींचा समावेश मानसशास्त्राच्या अभ्यासातल्या शास्त्रीय पद्धतीमध्ये केला जातो. आणि अशास्त्रीयमध्ये पर्यंक पद्धत, दंतकथा पद्धती आणि आत्मनिरीक्षण पद्धती या 3 पद्धतीचा समावेश केला जातो. त्याच्यातली जीवन वृत्तांत पद्धतीशी संबंधित हे विधान आहे. मोठ्या समूहाचं वर्तन काही प्रसंगात कसं घडतं हे आपल्याला पाहायचंय. जीवन वृत्तांत पद्धती न वापरता सर्वेक्षण पद्धती वापरावं लागेल. जीवन वृत्तांत म्हणजे एका व्यक्तीचा केस स्टडी आपण म्हणतो. आता इथं मोठा समूह आहे, मोठ्या समूहाचा आपल्याला अभ्यास करायचा, तर सर्वेक्षण करावं लागेल. तर सर्वेक्षण पद्धती हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. चुकून माझ्याकडून जीवन वृत्तांत हा उल्लेख झाला बोलण्याच्या ओघात. तर मोठा समूह आहे, समूहाचं तुम्हाला परीक्षण करायचं तर सर्वेक्षण करावं लागेल. ठीक आहे, तर 2 नंबरचा पर्याय हा बरोबर आहे. त्यानंतर बघा, कातड्याच्या निर्जीव पट्ट्याला अंधारात साप समजून आपण घाबरतो हे टिंबटिंबचं उदाहरण आहे. तुम्हाला मी आत्ताच उल्लेख केला की संवेदना, अवबोध, स्मरण, विस्मरण हे टॉपिक महत्त्वाचे आहेत. तर त्याच्यातला अवबोधावरचा हा प्रश्न आहे. अवबोधामध्ये दोष निर्माण होतात, तर त्याच्यातला एक दोष या प्रश्नामध्ये इंडिकेट केलेला आहे. निर्जीव पट्ट्याला अंधारात साप समजतो हा आहे इंद्रिय भ्रम. बघा, अवबोधामध्ये 2 दोष आहेत. एक आहे इंद्रिय भ्रम जो इथं दिलेला आहे आणि दुसरा आहे चित्तभ्रम. याच्यात बघा, इंद्रिय भ्रमामध्ये यस म्हणजे चेतक, ज्याला आपण उद्दीपक म्हणतो, तो असतो, त्याचं अस्तित्व असतं. आपण तो पाहताना आपल्या चुकीच्या पाहण्यामुळं किंवा आपली जी ज्ञानेंद्रिय आहेत, डोळा नीट नसेल, कान नीट नसेल, श्वास यंत्र आहे नाक, ते त्याच्यात काय अडचण असेल, तर आपल्याला जो चेतक आपण अनुभवतोय, पाहतोय, ऐकतोय, तो चुकीचा त्याचा भास होतो. म्हणजे चेतक तिथं असतो, उद्दीपक असतो, तो चुकीचा भासतो. आता इथं निर्जीव पट्टा म्हणजे यस, स्टिम्युलस, उद्दीपक, चेतक आहे, तो तुमच्या इंद्रियाने चुकीचा पाहिलं त्याला आणि त्यामुळे जो दोष झाला तो इंद्रिय भ्रम आहे. चित्तभ्रमामध्ये उद्दीपकाचं अस्तित्व नसतंच, उद्दीपक तिथं हजरच नसतो, चेतक तिथं नसतोच, तो तुमच्या मनात काहीतरी भास होतो. मोबाईल तुमच्या खिशात आहे, तुम्हाला मोबाईल वाजल्यासारखं वाटतं, प्रत्यक्ष वाजलेला नसतो, तो भास असतो, तो चित्तभ्रम. स्वप्न पडतात, तो चित्तभ्रम. एखादा मृत्यू पावलेला व्यक्ती तुम्हाला आवाज देतोय, तुमच्याशी संवाद साधतोय, असा तुम्हाला भ्रम होतो, तो चित्तभ्रम. म्हणजे इंद्रिय भ्रम आणि चित्तभ्रम हे अवबोधातले दोष आहेत. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे इंद्रिय भ्रम. पुढचा प्रश्न आहे सामाजिक निरीक्षणात्मक अध्ययन उपपत्ती. मित्रांनो, अध्ययन आणि अध्यापन हे टॉपिक फार महत्त्वाचे आहेत. एकूण 30 प्रश्नापैकी डायरेक्टली इनडायरेक्टली साधारण 12 ते 15 प्रश्नापर्यंत अध्ययन आणि अध्यापन या 2 टॉपिकवरतीच प्रश्न विचारलेले असतात. अध्ययनाच्या उपपत्तीवरती प्रश्न विचारला जात नाही अशी 2013 पासून 2024 पर्यंत एकही परीक्षा झालेली नाहीये आणि पुढेही होणार नाही. तर सामाजिक निरीक्षणात्मक अध्ययन उपपत्ती कोणाचे आहे, हा उपपत्तीकार आपल्याला विचारलेला आहे. पर्याय जेराम ब्रुनर, डेव्हिड असुबेल, डॉक्टर ब्लूम, अल्बर्ट बांदुरा. तर एकूण अध्ययनाच्या उपपत्ती ज्या आहेत त्या तुम्ही सगळ्या नीट करा. एकूण 15 उपपत्ती तुम्हाला माहीत असल्या पाहिजेत. त्या उपपत्ती करते कोण आहे, जनक कोण आहे ते तुम्हाला माहीत असले पाहिजेत. तर बघा, या ठिकाणी बघा, अध्ययनाची उपपत्ती तुमच्या समोर मांडलेली आहे. 3 मुख्य प्रकार आहेत: साहचर्यवादी उपपत्ती, ज्ञानात्मक उपपत्ती आणि आधुनिक उपपत्ती. याच्यामध्ये 6 उपपत्त्या आहेत, याच्यामध्ये 6 उपपत्त्या आहेत, याच्यामध्ये 3 उपपत्त्या आहेत. आम्ही अकॅडमीमध्ये जो बॅच आम्ही चालवतो त्याच्यामध्ये डिटेल आम्ही सगळं शिकवतो. एक उपपत्ती, एका उपपत्तीला 1 तास म्हटलं तरी जातो एका उपपत्तीला. या 15 उपपत्त्या डिटेलमध्ये शिकवल्या जातात. त्याच्यामध्ये बघा, साहचर्य उपपत्तीमध्ये प्रयत्न प्रमाद उपपत्ती आहे थॉर्नडाईकची, मांजरावरती प्रयोग केलेला आहे. चुका शिका, ट्रायल अँड एरर थेअरी म्हणतात. संख्यात्मक उपपत्ती सुद्धा थॉर्नडाईकने मांडलेली आहे, पण ती वेगळ्या प्रकारातली आहे. ठीक आहे, अध्ययन उपपत्तीविषयी बोलतोय. अभिजात अभिसंधान उपपत्ती पॅवल्याने मांडलेले आहे. यस, स्टिम्युलस जो असतो, उद्दीपक असतो, त्याला जास्त महत्त्व अभिजात अभिसंधान उपपत्तीमध्ये दिलं जातं. ही पॅवलावने कुत्र्यावरती प्रयोग केलेला आहे. त्यानंतर तिसरी आहे साधक अभिसंधान उपपत्ती, स्किनरने केलेली आहे.
उंदीर आणि कबुतरावरचा प्रयोग आहे, याच्यामध्ये रिस्पॉन्सला जास्त महत्त्व दिलं जातं. अभिजात अभिसंधानमध्ये यशला महत्त्व आहे आणि साधक अभिसंधान स्किनरने मांडलेलं त्याच्यामध्ये रिस्पॉन्सला जास्त महत्त्व दिलेलं आहे. उंदीर आणि कबूतर, कबूतर त्या पांढऱ्या वर्तुळात चोच मारतं, मग त्याला खायला मिळतं. म्हणजे तो काहीतरी करतो, रिस्पॉन्स देतो, मग उद्दीपक येतो. बघा, म्हणजे उद्दीपकाकडून यसकडे जातो आणि तो यसकडून आरकडे जातो. ठीक आहे. तर तिसरी उपपत्ती साधक अभिसंधान, वर्तनवादी उपपत्ती वॅटसन, सानिध्य अध्ययन उपपत्ती कृती, पद्धतशीर वर्तन उपपत्ती हल, या 6 उपपत्ती साहचर्यवादी गटामध्ये आहेत. गट करून सुद्धा प्रश्न विचारतात. ज्ञानात्मक उपपत्ती बघा, समाकारवादी, समष्टीवादी, मर्मदृष्टी उपपत्ती त्याला म्हणतात. कोहलर, वर्धायमर, कोपका हे तिघजण त्याचे उपपत्तीकार आहेत. मर्मदृष्टी उपपत्ती म्हणले की कोहलरला तुम्ही आठवायचं आहे. ज्ञानात्मक क्षेत्र उपपत्ती कर्ट लेविन, अध्ययन अनुदेशन उपपत्ती आसोबेल, ज्ञानात्मक अध्ययन उपपत्ती जेराम ब्रुनर, संकल्पना प्रतिमानाचा जनक आहे हा. श्रेणीबद्ध अध्ययन उपपत्ती रॉबर्ट गॅने आणि संकेत अध्ययन उपपत्ती टॉलमन. या 6 उपपत्त्या ज्ञानात्मक गटामधल्या आहेत. आधुनिकमध्ये मात्र 3च आहेत. प्रभुत्व संपादन उपपत्ती डॉक्टर ब्लूम, सामाजिक निरीक्षणात्मक अध्ययन उपपत्ती डॉक्टर ब्लूम आणि माहिती प्रक्रियाकरण प्रतिमान डोनाल्ड नॉर्मन. तर या अध्ययन उपपत्ती संदर्भात हा 15 उपपत्त्यांचा आराखडा लक्षात ठेवा. हा लक्षात ठेवला तर तुमचे मिनिमम 3-4 मार्क तर फिक्स आहेत 30 पैकी, तो पडलेच तुम्हाला. तर या पद्धतीने तुम्हाला तयारी करावी लागेल. आता बघा मग, सामाजिक निरीक्षणात्मक अध्ययन उपपत्तीचा जनक कोण आहे? सामाजिक निरीक्षणात्मक अध्ययन उपपत्तीचा जनक, तर पर्याय आहे डॉक्टर अल्बर्ट बांदुरा. पर्याय क्रमांक 4 तुम्ही या ठिकाणी बघितलेला आहे. सामाजिक निरीक्षणात्मक अध्ययन म्हणजे ही आधुनिक उपपत्ती गटातली उपपत्ती आहे. अल्बर्ट बांदुरा, डॉक्टर ब्लूम यांनी मांडलेली आहे. ठीक आहे. आधुनिक उपपत्ती गटातली ही उपपत्ती आहे. पुढचा प्रश्न बघा 5वा. साधक अभिसंधान उपपत्तीचा उद्गाता कोण? बघा, तिथलाच प्रश्न आलेला आहे. साधक अभिसंधान, मी आताच बोललो. अभिजात अभिसंधान पॅवलॉव, साधक अभिसंधान बी.एफ. स्किनर, अल्बर्ट बांदुराची उपपत्ती आपण बघितलेली आहे. किती प्रश्न पडतात बघा. बांदुरा जो आहे, अल्बर्ट बांदुरा, यांची जी उपपत्ती आहे, या प्रश्नाचं डॉक्टर बी.एफ. स्किनर हे उत्तर आहे. डॉक्टर ब्लूम आधुनिक उपपत्तीकार आहे. अल्बर्ट बांदुरा तुम्हाला म्हणजे असंच तुम्ही त्यांना नाव टाकले. थॉर्नडाईक साहचर्यवादी गटामध्ये आहे. ठीक आहे. ओके, इथं अल्बर्ट बांदुरा पाहिजे, डॉक्टर ब्लूम झालंय. हा, मी गल्लत झाली. अल्बर्ट बांदुरा इथं आहे. तो कन्फ्यूज मी झालं, म्हटलं असं का झालं. तर ठीक आहे, हा चार्ट तुम्ही लक्षात ठेवा. ओके. बी.एफ. स्किनर हे उत्तर आहे. बी.एफ. स्किनरने कशावरती प्रयोग केलेला आहे? उंदीर आणि कबूतर याच्यावरती प्रयोग केलेला आहे. प्रयोगाचं याच्याने आरला जास्त महत्व दिलं आहे साधक अभिसंधानमध्ये. ठीक आहे. 6वा प्रश्न बघा. कवी, लेखक, कलाकार, चित्रपट यातील कल्पना कुठल्या प्रकारच्या असतात? कवी, लेखक, कलाकार कुठल्या प्रकारची कल्पना करतात? कल्पना सृजनात्मक कल्पना, अनुकरणात्मक कल्पना टॉपिक सुद्धा तुम्हाला करायचा आहे. मी जसं सांगितलं की अवबोध महत्वाचा आहे, संवेदना महत्वाची आहे. त्या पद्धतीनं हा टॉपिक, कल्पना, प्रेरणा, हे टॉपिक फार महत्वाचे आहेत. लक्षात घ्या. याची तयारी आपल्याला करणं गरजेचं आहे. त्याशिवाय तुम्ही पुढे जाऊ शकत नाही. कल्पनांचे जे प्रकार आहेत, कल्पनांचे मुख्य 2 प्रकार पडतात. त्यातला पहिला आहे अनुकरणात्मक पुनरुत्पादित कल्पना आणि दुसरा आहे रचनात्मक कल्पना. तर या पुनरुत्पादित ज्या कल्पना असतात त्या जुनं काहीतरी तुम्हाला पुन्हा आठवतं. एखादा चित्रपट पाहिलाय, शाळेचा पहिला दिवस, हे सगळं आठवतं, त्याला आपण पुनरुत्पादित कल्पना म्हणतो. रचनात्मक कल्पना पूर्णतः नव्या असतात. याच्यामध्ये रचनात्मक मध्ये सृजनात्मक कल्पना असतात आणि अनुकरणात्मक कल्पना असतात. ओके. सृजनात्मक मध्ये पुन्हा काही प्रकार पडतात, जसं की व्यावहारिक कल्पना आहे. आर्किटेक्ट बंगला बांधतोय, व्यावहारिक कल्पना आहे. स्वैर कल्पना आहे, कार्टून्स वगैरे, हे स्वैर कल्पना आहे. कार्टून मालिकात कोण प्राणी बोलतात म्हणजे माणसाशी वगैरे, हे जे आहे ते स्वैर कल्पना आहे. आणि सौंदर्यनिष्ठ कल्पना आहे, कवी कल्पना आहे. कशा आहे?
सौंदर्यनिष्ठ कल्पना आहे, सौंदर्य त्याच्यामध्ये असतं. हा अनुकरणात्मक कल्पना एक प्रकार आहे. अनुकरणात्मक एखादं नाटक वाचता असताना तुमच्यात ते पात्र घुसतं, आपण त्याचं अनुकरण करतो, तसे डायलॉग बोलतो. चित्रपट पाहत असताना त्यातलं एखादं पात्र तुमच्यामध्ये येतंय का असं वाटतं. एखाद्या लेखकाने लिहिलेलं काव्य असेल, उत्तेजना देणारा एखादा कथा असेल, तर त्यातली पात्र आपण जगतोय का काय असं वाटतं, ती आहे अनुकरणात्मक कल्पना. तर ठीक आहे, तर या 6व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे, ही कशी कल्पना आहे, सृजनात्मक कल्पना आहे. कवी लेखक यांची जी कल्पना आहे ते सृजनात्मक कल्पना असतात. ठीक आहे. 7वा प्रश्न बघा, अध्ययन विषयक क्षेत्रीय उपपत्ती. तुम्हाला तो चार्ट मी दाखवलेलाच आहे. अध्ययन विषयक क्षेत्रीय उपपत्ती आहे कर्ट लेविन. कर्ट लेविननी मांडलेली आहे. ठीक आहे. स्किनरची तुम्ही आता बघितलेले साधक अभिसंधान, अल्बर्ट बांदुरा सामाजिक निरीक्षणात्मक उपपत्ती, कोहलरची मर्मदृष्टी उपपत्ती, हा ज्ञानात्मक गटामधला आहे, हा आधुनिक उपपत्ती गटातला आहे. कर्ट लेविन सुद्धा ज्ञानात्मक गटातला आहे आणि स्किनर जो आहे तो ज्ञानात्मक गटामधला आहे. ठीक आहे. तर या पद्धतीनं या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 कर्ट लेविन. अध्ययन संक्रमणाची सामान्यीकरण उपपत्ती. जसं तुम्हाला मी अध्ययनाच्या 15 उपपत्तीचा उल्लेख केला, तसा या अध्ययन संक्रमणाच्या सुद्धा 5 उपपत्ती आहेत. हे लक्षात ठेवा. अध्ययन संक्रमणाच्या सुद्धा 5 उपपत्ती आहेत. त्याच्यातली तुम्हाला आता हा जो प्रश्न विचारलेला आहे तो अध्ययन संक्रमणाची सामान्यीकरण उपपत्ती कुणी मांडलेली आहे, आणि पर्याय दिलेले आहेत. जड दिलेला आहे, थॉर्नडाईक दिलेला आहे, डिसे हा एक त्यांनी असाच पर्याय टाकलाय मला वाटतंय, आणि बँगले. ओके. योग्य उत्तर आहे सामान्यीकरण उपपत्ती जी मांडलेली आहे ती थॉर्नडाईकनी मांडलेली आहे. जड किंवा CH जड म्हणतो त्यांनी मांडलेली उपपत्ती आहे, सॉरी, थॉर्नडाईकची उपपत्ती जी आहे ती समान घटक उपपत्ती आहे. समान घटक उपपत्ती, समान घटक उपपत्ती. आणि जडची जी उपपत्ती आहे ती सामान्यीकरण उपपत्ती आहे. या 8 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे जड. त्यानंतर बँगले जो आहे, बँगले त्याने ध्येयवादी उपपत्ती मांडलेली आहे. ध्येयवादी उपपत्ती. आता मी तुम्हाला 5 उपपत्त्यांचा उल्लेख केलेला आहे. अध्ययन संक्रमणाच्या 5 उपपत्ती आहे. पहिली आहे मनशक्तिवादी उपपत्ती. मनशक्तिवादी उपपत्ती किंवा तिला शक्तिवादी उपपत्ती म्हणजे मनाच्या शक्ती आहेत, जसं की तर्क, अवधान, स्मरण हे आपल्या मनाच्या शक्ती आहेत आणि त्या शक्ती वाढून आपण चांगलं अध्ययन करू शकतो, असं या शक्तिवादी उपपत्तीने मांडलेलं आहे. त्याच्या विल्यम जेम्स नावाचा एक मानसशास्त्रज्ञ झाला, त्याने आक्षेप घेतला की मनाच्या शक्ती वाढवून, ठीक आहे, मग त्यांनी पाठांतराचा एक प्रयोग केला. काहीतरी वळी 158 वळी पाठ करायला किती वेळ लागतोय बघितलं. त्यांना निरर्थक शब्द पुन्हा घेतले, ते पाठ ठेवायला, लक्षात ठेवायला किती वेळ लागतोय. तर पहिल्या वेळी कमी वेळ लागला, मग ती जर शक्ती वाढली तर दुसऱ्या वेळी तुम्हाला आणखी कमी लागायला पाहिजे होता किंवा मिनिमम तेवढा लागायला पाहिजे होता, पण पुढच्या वेळी जास्तच वेळ लागला. त्याच्यामुळे मनाच्या शक्ती वगैरे काही नसतात असं विल्यम जेम्सने या जॉन लॉक वरती आक्षेप घेतला. जो जॉन लॉक आहे त्यांनी शक्तिवादी, मनशक्तिवादी उपपत्ती मांडली होती अध्ययन संक्रमणाची, त्याच्यावर आक्षेप विल्यम जेम्सने घेतलेला आहे. त्यानंतर मग हा थॉर्नडाईक आला, ज्यांनी समान घटक उपपत्ती मांडली. थेअरी ऑफ आयडेंटिकल कॉम्पोनंट्स म्हणतात थॉर्नडाईकने. त्याच्यामध्ये विषयात साम्य असेल तर मग मुलं लवकर शिकतात वगैरे असं मांडलेलं आहे. सामान्यीकरण उपपत्ती म्हणजे जनरलायझेशन थेअरी म्हणतो, थेअरी ऑफ जनरलायझेशन. CH जडने मांडलेली ही उपपत्ती आहे. सामान्यीकरण करा, मुलांना निष्कर्ष काढू द्या, अशा पद्धतीने शिकवा म्हणजे मुलांना लवकर कळतं, त्यांचं अध्ययन चांगलं होतं. आणि बँगले म्हणतो तुम्ही सामान्यीकरण करा, समान घटक करा, पण मुलांचं जर ध्येय नसेल, शिकण्याचं हेतू नसेल तर ते चांगलं अध्ययन होणार नाही. त्यामुळे ध्येय ठेवून अध्ययन केलं तर ते चांगलं होतं, असं ध्येयवादी उपपत्तीमध्ये बँगलेने मांडलेलं आहे. ठीक आहे. सामान्यीकरण उपपत्तीचं योग्य उत्तर आहे जड. पुढचा प्रश्न आहे, व्यक्ती व तिच्या भोवतालचे वातावरण यांच्यातील आंतरक्रियेतून प्राप्त झालेल्या मर्मदृष्टीद्वारे समस्या सोडवल्या जातात असे कोणी म्हटलेलं आहे? आसुबेल, लेविन, पॅवलॉव आणि कोहलर. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 कोहलर. कोहलरची मर्मदृष्टी अध्ययन उपपत्ती. कोहलरने चिंपांजीवर केलेला प्रयोग आहे. चिंपांजीला केळी वरती अडकवलेले बॉक्सवर बॉक्स ठेवतो, तो केळी काढतो. केळीचं घड त्या बॉक्सच्या बाहेर ठेवलेलं आहे आणि
तो त्यातनं तो केळी असं प्राप्त करतो. तर कोहलर याने ही मर्मदृष्टी उपपत्ती मांडलेली आहे. ही ज्ञानात्मक उपपत्ती आहे. बघा, अध्ययन उपपत्तीवरती किती प्रश्न पडले तुम्हाला लक्षात येत असेल. कोणतीही गोष्ट जाणून घेण्यासाठी मनाने केलेली धडपड म्हणजे टिंबटिंब होय. पर्याय आहेत विस्मरण, स्मरण, अवधान आणि कल्पना. जाणून घ्यायची गोष्ट तुम्हाला काय द्यावं लागेल, लक्ष द्यावं लागेल, अवधान. तर ही अवधानाची व्याख्या आहे टिचनेर यांनी केलेली. टिचनेरची व्याख्या आहे, टिचनेर त्यांनी केलेली व्याख्या आहे. टिचनेर म्हणतो कोणतीही गोष्ट जाणून घेण्यासाठी मनाने केलेली धडपड म्हणजे अवधान. ठीक आहे. तर योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 3. 11वा प्रश्न आहे प्रतिक्रियामधील जोश किंवा आवेश वाढवणारी स्थिती म्हणजे प्रेरणा. मला सांगितले संवेदना, अवबोध, अवधान, अभिरुची, प्रेरणा, कल्पना, प्रतिमा, हे सगळे तयारी करायची. पर्याय आहेत गृथी आहे इथं सुरू झाले, गृथी, कॉम्बोज, स्निग आणि लिंड्सले. तर ही जी व्याख्या आहे ती लिंड्सने केलेली व्याख्या आहे. पुढचा प्रश्न आहे सायकलवर तोल सांभाळता आला की स्कूटर किंवा मोटरसायकल शिकण्यास त्याचा उपयोग होतो. हे टिंबटिंब संक्रमणाचे उदाहरण आहे. धन, ऋण, शून्य यापैकी नाही. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 धन संक्रमण. म्हणजे एका विशिष्ट परिस्थितीत मिळालेले ज्ञान, संपाद केलेले कौशल्य, तंत्र, वृत्ती, सवयी याचा उपयोग जेव्हा दुसऱ्या परिस्थितीत होतो तेव्हा तो अनुकूल असेल तर ते धनसंक्रमण आहे. इथं उपयोग होतो असं म्हटलेलं आहे. स्कूटर चालवायला की मोटरसायकल चालवायला येते, याचा बॅलन्स सांभाळायला मदत होते. तर हे काय आहे, धन संक्रमण आहे. अध्ययन संक्रमणाचे प्रकार आहेत बघा, धन, ऋण आणि शून्य. धन म्हणजे एक शिकला त्याची मदत दुसरं शिकताना होतं, तर ते धन संक्रमण. ऋण म्हणजे जी गोष्ट शिकलेली आहे ते दुसरी गोष्ट शिकताना तुम्हाला अडथळा निर्माण करते. इंग्रजी ग्रामर, मराठी ग्रामर हे एकमेकाला अडथळा पण करतात. अशा ज्या अडथळा ठरणाऱ्या गोष्टी आहेत ते ऋण संक्रमण. आणि शून्य संक्रमण म्हणजे काही संबंध नाही दोघाचा. पहिली घटक आणि दुसरा घटक काही संबंध नाही. इतिहासाचा चांगला अभ्यास केला आणि सगळी गणितं सोडवून आला, काही संबंध नाही. पियानो वाजवता येते म्हणून तुम्हाला कार चालवता येते, काही संबंध नाही. दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत. असं दोन गोष्टी संबंध नसणं म्हणजे शून्य संक्रमण. त्याचा फायदाही होत नाही आणि तोटाही होत नाही. तर या 12व्या प्रश्नाचं उत्तर आहे धन संक्रमण. ठीक आहे. पुढचा बघा, विकास अवस्थेतील वयोगट 6 ते 12 हा कुठला आहे तो आपल्याला ओळखायचा आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 किशोरावस्था. विकासाच्या अवस्था सांगितलेल्या अर्नेस्ट जोन्स नावाचे मानसशास्त्रज्ञ होऊन गेलेले आहेत. त्यांनी वाढ विकास या टॉपिकमध्ये विकासाच्या अवस्था सांगितलेल्या आहेत. जन्मपूर्वावस्था आणि जन्मोत्तर अवस्था. अर्नेस्ट जोन्स हे मानसशास्त्रज्ञ आपल्याला लक्षात ठेवायचं, अर्नेस्ट जोन्स. ठीक आहे. त्यांनी जननावस्था, गर्भावस्था, भ्रूणावस्था, अर्भकावस्था 4 अवस्था सांगितल्यात आणि इकडे शैशवावस्था, किशोरावस्था, कुमारावस्था, तारुण्यावस्था ह्या अवस्था सांगितलेल्या. तर बाल्यावस्था आहे 6 ते 12. ठीक आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 किशोरावस्था. जन्मपूर्वावस्था तुम्हाला कल्पना आहे की 250 ते 300 दिवसाची असते. त्याच्यामध्ये जननावस्था, भ्रूणावस्था, गर्भावस्था आणि अर्भकावस्था 4 प्रकार आहेत. शैशवावस्था 1 वर्ष ते 2 महिने, बाल्यावस्था 2 ते 6 वर्ष, उत्तर बाल्यावस्था म्हणजे किशोरावस्था ती असते साधारण 6 ते 12 वर्ष. टोळी वय वगैरे याला आपण म्हणतो. आता डिटेल शिकवायला एवढा वेळ इथं शक्य नाही होणार, नाही तर तुम्हाला ते सगळं सांगता आलं असतं. त्यानंतर पौगंडावस्था येते 12 ते 14 मध्ये. हा 12 ते 14 वर्षाचा काळ आहे. म्हणजे किशोरावस्था आणि कुमारावस्था याच्या मधला हा टप्पा आहे पौगंडावस्था. ठीक आहे. आता जास्त बोलता येत नाही एका प्रश्नाच्या अनुषंगाने, 30 प्रश्न जर सोडवायचे असतील तर. पुढचा प्रश्न बघा, स्मृती म्हणजे नवा अनुभव असं कोणी म्हटलेलं आहे? स्मृती म्हणजे नवा अनुभव असं रॉस यांनी म्हटलेलं आहे. रॉसची ही व्याख्या आहे. स्मृती म्हणजे नवा अनुभव. स्काउट म्हणतो गतानुभवाचे पुनर्जीवन म्हणजे स्मरण. स्मरण म्हणजे स्मृती, लक्षात घ्या. स्मरण म्हणजे स्मृती. स्मृती टॉपिक करून ठेवा. स्मृती टॉपिक वरती सुद्धा तुम्हाला अनेक प्रकारचे प्रश्न पडताना आपल्याला दिसतात. पेपर 2 मध्ये सुद्धा या टॉपिक वरती प्रश्न कायम पडतात. तर त्याची तुम्हाला तयारी करणं गरजेचं आहे. स्मृती. ठीक आहे. तर पुढचा प्रश्न आहे 15वा. चित्रकार चित्र रेखाटण्यात इतका रंगून जातो की त्याला
स्थळ काळाचे भान राहत नाही. हे कुठलं अवधान आहे? अवधानाचे 3 प्रकार आहेत, ऐच्छिक, अनैच्छिक आणि अभ्यस्त अवधान. तर हा जो प्रकार आहे तो अभ्यस्त अवधान आहे. मनापासून मन लावून आवडीनं करतो ते अभ्यस्त अवधान आहे. जोर देऊन करतो ते ऐच्छिक अवधान आहे. आणि इच्छा असो नसो तुमचं लक्ष जातं. वीज कडाडली, दरवाजा जोरात कोणतरी ठोठवला, तुम्ही झोपलेली, तुमचं लक्ष जाणार. ह्याच्या इच्छा असो, इच्छेला काय महत्वच नाही. धप्प दिसणं बाहेरनं काहीतरी पडलं, गाडी धडकली, तुम्ही रस्त्याने एका बाजूने चाललाय, दुसऱ्या बाजूला ऍक्सिडेंट जोरात झाला आणि तो आवाज तुमच्यापर्यंत पोहोचला, तुमचं आपोआप लक्ष जातं. आकाशामध्ये वीज कडाडली, तुमचं लक्ष आपोआप जाणार आहे. अनैच्छिक आहे, याला काही विषय नाही. ऐच्छिक अभ्यास करायचा आहे, लक्ष देऊन करावं लागतं तुम्हाला, ते ऐच्छिक अवधान. अभ्यस्त इथं तुम्हाला सांगायची आणि काय गरजच नाही, तो स्वतःहूनच करतो. चित्रकार चित्र काढण्यात रंगून जातो, हे अभ्यस्त अवधान आहे. हा सर्वश्रेष्ठ अवधानाचा प्रकार आहे, हे चांगला प्रकार आहे. ठीक आहे, पर्याय क्रमांक 1 हे उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा. बाह्य उद्दीपकासंबंधी मज्जातंतूमार्फत मेंदूकडे पोहोचवल्या जाणाऱ्या प्राथमिक स्वरूपाची मानसिक प्रक्रिया म्हणजे काय? अवबोध, प्रतिमा, संवेदना, कल्पना. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, संवेदना. ही प्राथमिक स्वरूपाची जाणीव आहे, कळतं फक्त. आणि इंद्रिय मदत करतात. संवेदना होण्यासाठी चांगली इंद्रिय पाहिजेत, म्हणजे इंद्रिय उत्तम पाहिजेत. डोळे नीट पाहिजेत, कान नीट पाहिजे, सगळं नीट अवयव पाहिजेत. अवयव देखील ज्ञानेंद्रिय, सगळे अवयव नाही. ज्यातनं ज्ञान होतं, डोळ्यातून ज्ञान होतं 83%, कानातून ज्ञान होतं 11%. हे सगळे जे आहेत ना, त्वचा, तुमची जीभ आहे, कान आहे, त्वचा आहे, ही 5 ज्ञानेंद्रिय आहेत. तर ती तुम्हाला बाहेर एखादी गोष्ट दिसली, म्हणजे उद्दीपक दिसला, यश दिसला, स्टिम्युलस दिसला, की तुमची जी इंद्रिये ती उत्तेजित होतात, मज्जातंतू ऍक्टिव्ह होतात आणि मेंदूपर्यंत संदेश पोहोचवतात. की खिडकीच्या बाहेर कोणतरी आलंय, कानाने ऐकलं, मज्जातंतूला कळालं, मेंदूपर्यंत संदेश पोहोचवला, बाहेर कोणतरी आलेलं आहे. कोण माहित आहे का? माहित नाहीये, म्हणजे संवेदनेला अजून अर्थ प्राप्त नाही झालेला. फक्त कोणतरी आलंय ही संवेदना आहे. कोणतरी आलंय, माहित नाही कोण आलेलं, ही संवेदना आहे. आणि हिला जर दारातनं तुमच्या ती व्यक्ती आत आली, तुम्ही पाहिलं तिला अर्थ प्राप्त झाला की ती तुमची मैत्रीण आहे, तुमचे वडील आहेत, तुमची आई आहे, तुमची बहीण आहे. हे कोणतरी आहे हे कळालं की त्याला अर्थ झाला, म्हणजे संवेदनाधिक अर्थ, त्याला अवबोध म्हणतात. संवेदनेला जेव्हा अर्थ प्राप्त होतो तेव्हा तो अवबोध होतो. आणि त्याला अर्थ प्राप्त झालेला नसतो, ती संवेदना आहे, फक्त जाणीव आहे. संवेदना म्हणजे केवळ जाणीव, बाहेर कोणतरी आलंय, बस. कशाच तरी वास येतोय, ओळखता येत नाही, माहित नाही, बघितलं नाहीये, पण वास येतोय. कुणाच तरी आवाज येतोय पण कुणाचा माहित नाही, ही संवेदना आहे. आणि ही संवेदना व्हायची असेल तर तुमची इंद्रिय चांगली पाहिजेत. जो तुमचा जो उद्दीपक आहे तो नीट पाहिजे, समोरचा नीट आवाज आला पाहिजे, काहीतरी दिसलं पाहिजे. हे जर अस्पष्ट दिसलं तर संवेदना नीट होत नाही, मग मेंदू ठसा तो उमटत नाही नीट. संवेदनेचा ठसा नीट उमटल्यानंतर मग स्मरणाला त्याची मदत होते. ओके, या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न बघा. बुद्धिमत्ता म्हणजे बदलत्या परिस्थितीत नव्या गरजा भागविण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे विचार करण्याची शक्ती. बुद्धिमत्तेची व्याख्या कोणी केलेली आहे? बुद्धिमत्तेची ही व्याख्या कोणी केलेली आहे? तर ती स्टर्नची व्याख्या आहे. बुद्धिमत्तेची व्याख्या करून ठेवा. बुद्धिमत्तेचे सगळे तुम्ही प्रकार तुम्ही बघून ठेवा. बुद्धिमत्तेचे प्रकार, बुद्धिमत्तेच्या उपपत्त्या, बुद्धिमत्तेशी संबंधित, म्हणजे बुद्धिमत्ता हा पण असा टॉपिक आहे की ज्याच्यावर प्रश्न पडणार आहेत, म्हणजे पडणारच आहे. एक घटक उपपत्ती बिनेटरमन, द्विघटक उपपत्ती स्पियरमन, बहुघटक थॉर्नडाईक, अनेक घटक थर्स्टन, त्रिमितीय सिद्धांत गिलफोर्ड, 120 घटक सांगितले आशय निर्मिती आणि प्रक्रियामध्ये, 4x5x6 गिलफोर्डने. थॉम्सनची आहे समूह घटक उपपत्ती. त्रिकुट बुद्धिमत्ता किंवा स्फटिकमय बुद्धिमत्ता सिद्धांत स्टेनबर्गने मांडलेला आहे. बहुविध बुद्धिमत्ता हार्वर्ड गार्डनरने मांडलेला आहे. भावनिक बुद्धिमत्ता डॅनियल गोलमनने मांडलेला आहे. मेंदू संदर्भीय बुद्धिमत्तेचे एक प्रारूप मांडलेलं आहे नेड हार्मनने. तर ही स्टर्नची व्याख्या होती. त्या अनुषंगाने मी जवळजवळ तुम्हाला 10-11 बुद्धिमत्तेचे प्रकार आता उल्लेख केलेला आहे त्याचा. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे. आकलन, शोध, दिशा, टीका हे बुद्धीचे 4 पैलू कोणी सांगितलेले आहेत? बुद्धीचे 4 पैलू आहेत आणि ते सांगितलेले आहेत, पर्याय दिलेत, विल्यम स्टर्न, टर्मन, थॉर्नडाईक, अल्फ्रेड बिने. योग्य उत्तर आहे अल्फ्रेड बिनेने हे सांगितलेले आहे.
अल्फ्रेड बिने सायमन हे बुद्धिमत्तेमधले सुरुवातीचे काम करणारे खूप महनीय व्यक्तिमत्व आहेत. बिने आणि सायमन दोघांचं एकत्रितच नाव घेतलं तर बिने सायमन कसोटी सुद्धा आहे. बिने वेगळा आणि सायमन वेगळा आहे. 1905 मध्ये कसोटी आली, त्याला बिने सायमन कसोटी म्हणतात. ती व्यक्तिगत कसोटी होती. बुद्धिमत्तेच्या कसोट्या आहेत, व्यक्तिगत कसोट्या, सामूहिक कसोट्या, कृती कसोट्या. त्यात बिने सायमनची जी कसोटी आहे ती व्यक्तिगत कसोटी आहे. 1905 मध्ये त्यांनी मांडली होती. तर ठीक आहे, आकलन, शोध, दिशा, टीका हे अल्फ्रेड बिनेने सांगितलेले घटक आहेत. पुढचा प्रश्न आहे, शैक्षणिक बुद्धिमत्तेवर भावनिक बुद्धिमत्तेचे सहाय्य असले पाहिजे असा विचार टेमेटिव्ह मांडला. म्हणजे भावनिक बुद्धिमत्ते संदर्भातला हा प्रश्न आहे. जसं विचार तुम्हाला भावनिक बुद्धिमत्तेवरती प्रश्न तुम्हाला पडतात, बहुविध बुद्धिमत्तेवरती प्रश्न पडतात. हे बुद्धिमत्तेतले पुन्हा महत्वाचे टॉपिक आहे. तर डॅनियल गोलमन जो आहे, डॅनियल गोलमन, त्यांनी भावनिक बुद्धिमत्तेचं प्रारूप मांडलेलं होतं. भावनिक बुद्धिमत्तेचं प्रारूप जरी डॅनियल गोलमननी मांडलेलं आहे, तरी या भावनिक बुद्धिमत्तेमध्ये पीटर सॅलोवे नावाचा एक मानसशास्त्रज्ञ आहे. पीटर सॅलोवे व जॉन मेयर ह्या दोघांनी या डॅनियल गोलमनच्या पण आधी साधारण 1980 मध्ये भावनिक बुद्धिमत्तेवरती काम सुरू केलं होतं. त्यांनी 5 घटकाचं प्रारूप मांडलं. त्याला प्रॉपर रूप देण्याचं काम नंतर डॅनियल गोलमनने केलेलं आहे. त्यांनी 5 घटकांचं एक प्रारूप मांडलं. बुद्धिमत्तेचे 5 घटक त्यांनी सांगितले. स्वतःची ओळख, स्वनियंत्रण, प्रेरणा, सहसंवेदना, तदानुभूती असंही म्हणतात, आणि सामाजिक कौशल्य, असे घटक या डॅनियल गोलमनने मांडलेले आहेत. त्याच्यावर प्रश्न असतात. ठीक आहे, या प्रश्नाचं उत्तर डॅनियल गोलमन. पुढचा प्रश्न आहे, साध्य गाठण्यास प्रवृत्त करणाऱ्या, विशिष्ट दिशेने वाटचाल करावयास लावणाऱ्या आणि वर्तनासाठी उत्साह टिकवून धरणाऱ्या शक्तींचं मिश्रण म्हणजे काय? भावना, धारणा, प्रेरणा आणि बुद्धिमत्ता. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. तुम्हाला काम करायला प्रेरित करते प्रेरणा, अंतःप्रेरणा, बाह्य प्रेरणा. तुम्हाला उद्दिष्ट गाठायचंय, एका दिशेने वाटचाल करायची, तुमच्या वर्तनाला उत्साह पुरवायचा आहे, ही शक्ती एक देते, ती असते प्रेरणा. ठीक आहे, प्रेरणा मग धारणा असते, त्यात बुद्धिमत्ता, हे सगळ्या गोष्टी लागू होतात. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, प्रेरणा. पुढचा प्रश्न आहे, अध्यापन हे अध्ययनांगी होण्यासाठी काय आवश्यकता आहे? प्रवर्तन, बक्षीस, शिक्षा, साहित्य. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, प्रवर्तन. पुढचा प्रश्न आहे, इसवी सन 1921 साली दक्षिणामूर्ती येथे बाल मंदिर नावाची शिशुशाळा कोणी सुरू केली? अनुताई वाघ, सावित्रीबाई फुले, रमाबाई रानडे, गिजूबाई बदेका. योग्य उत्तर आहे गिजूबाई बदेका. गिजूबाई बदेका यांनी बालमंदिर नावाची शाळा सुरू केलेली आहे. गिजूबाई बदेका असू द्या, अनुताई वाघ असू द्या, ताराबाई मोडक असू द्या, हे बाल शिक्षणामध्ये ह्यांचं उत्कृष्ट काम मानलं जातं. गुजरातमध्ये गिजूबाई बदेकांना काम केलेलं आहे. बाकी अनुताई वाघ, ताराबाई मोडक या लोकांनी महाराष्ट्रामध्ये काम केलेलं आहे. कोसबाडचा प्रकल्प आहे अनुताई वाघ यांचा. रमाबाई रानडेंचं सुद्धा सेवा सदन नावाचं संकुल. सावित्रीबाई फुले तुम्हाला कल्पना आहे, पहिल्या स्त्री शिक्षिका आहेत, पहिल्या महिला शिक्षिका आहेत. महात्मा ज्योतिबा फुले यांच्याबरोबर त्यांनी मोठं काम केलेलं आहे. अस्पृश्यांच्या शाळा सुरू केल्या, मुलींच्या शाळा सुरू केल्या, असं मोठं योगदान या सावित्रीबाई फुलेंचं राहिलेलं आहे. या प्रश्नाचं उत्तर गिजूबाई बदेका आहे. अध्यापन प्रतिमान, बघा मी तुम्हाला सांगितले की 14 ते 15 प्रश्नापर्यंत 2 टॉपिकवर पडतात, अध्ययन आणि अध्यापन. किती प्रश्न तुम्हाला दिसले याच्यामध्ये? अध्यापन प्रतिमानाचे जनक कोण आहेत? हर्बर्ट थेलन, जॉन डुई, हॅने शापेल, जॉर्ज शापेल, मार्शाविल, ब्रूस जॉयस आणि जॉर्ज ब्राउन आणि विल्यम शू. योग्य उत्तर आहे मार्शाविल आणि ब्रूस जॉयस. अध्यापन प्रतिमानाचे जनक आहेत. अध्यापन प्रतिमान म्हणजे एक प्रकारचं नियोजन किंवा नमुना असतो. या प्रतिमानामुळे अभ्यासक्रमाची रचना करता येते, वर्गातील अध्यापकाला दिशा देता येते. C.H. गेज यांनी सुद्धा एक अध्यापन प्रतिमानाची व्याख्या केलेली आहे. अध्यापन प्रतिमानाचे तुम्हाला इथं अध्यापन प्रतिमान, त्याच्यामध्ये 5 घटक असतात, लक्षात ठेवा. अध्यापन प्रतिमानाचे 5 घटक आहेत. सगळ्या प्रतिमानं या 5 घटकांमध्येच त्याची सगळी मांडणी असते. उद्देशबिंदू पहिला असतो, दुसरा संरचना, हे लक्षात ह्याच्यावर प्रश्न आहेत. आता पुढच्या प्रश्नपत्रिका आपण घेऊ तेव्हा तुम्हाला कळेल. 5 घटक आहेत अध्यापन प्रतिमानाचे: उद्देशबिंदू, संरचना, सामाजिक प्रणाली तिसरा घटक,
सहाय्यभूत प्रणाली, चौथा गत आणि प्रतिक्रियेचे तत्व. हे 5 घटक लक्षात ठेवा. तुम्हाला कळेल की ह्याच्यावर कसे प्रश्न पुढे येतीलच प्रश्न. आणि अध्यापन प्रतिमानाचे मुख्य असे 4 मुख्य वर्गीकरणाचे गट आहेत. ज्ञान प्रक्रियाकरण प्रतिमान, त्याच्यात 7 प्रतिमान आहेत. व्यक्तिगत विकास प्रतिमान आहेत, त्याच्यामध्ये 4 प्रतिमान आहेत. सामाजिक आंतरक्रिया प्रतिमान आहेत, त्याच्यामध्ये 4 प्रतिमान आहेत. आणि वर्तन परिवर्तन प्रतिमान आहेत, त्याच्यामध्ये 6 प्रतिमान आहेत. अशी 24 प्रतिमानं या ब्रूस जॉयस आणि मार्शेवेलनी मांडलेली आहेत. तर या प्रश्नाचं उत्तर पर्याय 3 हे होतं. पुढचा बघा प्रश्न. सजीवांचे लक्षण हा पाठ शिकविताना शिक्षकांनी सुरुवातीला विद्यार्थ्यांकडून सभोवताली असणाऱ्या सजीवांची माहिती काढून घेतली. येथे शिक्षकांनी अध्यापनाचं कोणतं सूत्र वापरलं? मूर्ताकडून अमूर्ताकडे, ज्ञाताकडून अज्ञाताकडे, सुगमाकडून संकीर्णाकडे आणि विशिष्टाकडून सामान्याकडे. अध्यापन टॉपिकवरचा प्रश्न आहे. अध्यापनाचे सूत्र असतात, त्या सूत्रावर विचारलेला आधारित प्रश्न आहे. तर इथं त्याला माहिती काय आहे ते त्यांनी काढलं, म्हणजे ज्ञात, त्याला काय ज्ञात आहे तिथून तो अज्ञाताकडे जाणार आहे. आणि ही चांगली पद्धत आहे शिकवण्याची. ज्ञाताकडून अज्ञाताकडे या सूत्राचा वापर केलेला आहे हे कळतंय. ठीक आहे. अनेक सूत्र आहेत, हे सगळी सूत्रच आहेत. आपण म्हणजे आम्ही 8-10 सूत्र शिकवतो रेग्युलर टीचिंग मध्ये आमच्या. ठीक आहे. यशस्वी अध्यापन म्हणजे काय? 100% निकाल, सर्व विद्यार्थ्यांनी प्रावीण्यासह उत्तीर्ण होणे, परिणामकारक अध्ययन, विद्यार्थ्यांचे यश. योग्य उत्तर आहे परिणामकारक अध्ययन. हे झालं पाहिजे, हा अध्यापनाचा हेतू आहे. अध्ययन चांगलं झालं पाहिजे, त्यासाठी अध्यापन करायचे. अध्यापन ना की आपल्या समाधानासाठी, आपल्या मोठेपणासाठी, आपली किंमत वाढावी म्हणून नाही. विद्यार्थी शिकण्यासाठी. अ थिंग इज नॉट गिवन अंटिल इट इज टेकन अँड लेसन इज नॉट टॉट अंटिल इट इज लर्न. तुम्ही शिकवलं असं म्हणू शकत नाही जोपर्यंत विद्यार्थी शिकलाय. ठीक आहे. तर परिणामकारक अध्ययन होणं महत्वाचं आहे, तेच यशस्वी अध्यापन असतं. 6वा प्रश्न आहे. क्रियात्मक क्षेत्रातील विकासाच्या टप्प्यांचा योग्य क्रम तुम्हाला लावायचा आहे. तर क्रियात्मक क्षेत्र, बोधात्मक क्षेत्र आणि भावात्मक क्षेत्र हे मूल्यमापनाच्या, सर्वंकष मूल्यमापनाची अंग आहेत जी डॉक्टर बेंजामिन ब्लूम यांनी मांडलेलं आहे. बोधात्मक क्षेत्र, त्याच्यामध्ये ज्ञान, आकलन, उपयोजन कौशल्य येतात. क्रियात्मक क्षेत्रामध्ये अनुकरण, क्रियाकौशल्य, अचूकता, संधिकरण, स्वाभाविकरण हे घटक येतात. भावात्मक क्षेत्रामध्ये अवधान, प्रतिसाद, मूल्य निर्णय, आकलन, संघटन, मूल्य समूह या गोष्टी येतात. आता हे क्रियात्मक क्षेत्र आहे, त्यामुळं याचा योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 4, अनुकरण, क्रिया कौशल्य, अचूकता, संधिकरण आणि स्वाभाविकरण. ठीक आहे. बेंजामिन ब्लूमशी संबंधित मूल्यमापनामध्ये हा जाणारा प्रश्न आहे. ठीक आहे. तुम्हाला मी सुरुवातीला टॉपिक सांगितले होते, त्या टॉपिकच्या बाहेर काहीही प्रश्न जात नाही. खाली काही वर्तन बदल दिले आहेत, त्यापैकी बोधात्मक वर्तन बदल कोणता आहे तो ओळखा. शारदा सुंदर काम करते. राजूचे त्याच्या कुत्र्यावर प्रेम आहे. विनीत परिच्छेद वाचून त्यावरील प्रश्नांची उत्तरे सोडवतो. सुनीताला शंख शिंपले जमवण्याचा छंद आहे. आता आपण उल्लेख केलाय बोधात्मक, भावात्मक, क्रियात्मक क्षेत्र. आता शारदा सुंदर भरत काम करते. शारदा सुंदर भरत काम करते. राजूचं कुत्र्यावर प्रेम आहे. आता ह्यांनी काय विचारलंय? बोधात्मक वर्तन बदल. बोध म्हणजे ज्ञान होणं, माहिती होणं, ह्या गोष्टी येतात. आकलन होणं. आता भरत काम करते म्हणजे क्रियात्मक क्षेत्र आहे. कुत्र्यावर प्रेम आहे म्हणजे भाव प्रकट होतोय, भावात्मक क्षेत्र आहे. सुनीताला शंख शिंपले जमवण्याचा छंद आहे, हे सुद्धा क्रियात्मक क्षेत्रामध्ये जातं आणि भावात्मक मध्ये जाणार. ठीक आहे. म्हणजे क्रिया आणि भाव दोन्ही याच्यामध्ये येतात. विनिश्चित परिच्छेद वाचून त्यावरील प्रश्नांची उत्तरे, ज्ञानात्मक आहे, ज्ञान आहे, बोध आहे, बुद्धी आहे, माहिती आहे. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. असं आपल्याला ओळखता आलं पाहिजे. हायलाइट करता. भरत काम करते, क्रियात्मक भावात्मक आहे. कुत्र्यावर प्रेम आहे, भावात्मक आहे. शंख शिंपले जमवते, हे क्रियात्मक भावात्मक आहे. हे जे आहे ते मात्र कम्प्लिटली बोधात्मक आहे. 28वा प्रश्न आहे 2013च्या प्रश्नपत्रिकेतला. खालीलपैकी कोणती मुले विशेष शिक्षणाची गरज असणारी नाहीत ते सांगा. बौद्धिकदृष्ट्या मागासलेली, उच्च दर्जाची बुद्धिमत्ता असलेली, अध्ययन क्षमता असलेली. आता कुणाला गरज नाहीये ह्याच्यामध्ये? बघा, कुणाला गरज नाहीये? अध्ययन क्षमता असलेली जी मुलं आहेत, अध्ययन क्षमता त्यांच्याकडे आहे, मग काय विशेष शिक्षणाची गरज आहे? नसणारच ना. अध्ययन क्षमता आहे म्हणजे चांगले आहेत, वेल आहेत, व्यवस्थित आहेत, त्यांना गरज आहे का? नाही गरज.
आता बौद्धिकदृष्ट्या मागासलेले त्यांना गरज आहे. उच्च दर्जाची बुद्धिमत्ता आहे, अलौकिक आहे, 140 पेक्षा बुद्धिमत्ता जास्त आहे, नॉर्मली शिकून त्यांना चालेल का? काहीतरी विशेष त्यांना द्यावं लागेल, एक्स्ट्रा अभ्यास सगळं वेगळं द्यावं लागेल, त्यांना गरज आहे. अध्ययन अक्षमता आहेत, लर्निंग डिझेबिलिटी आहेत. आम्ही 8, 9, 10 प्रकारच्या अक्षमता शिकवतो. मग गणितातली अक्षमता डिस्कॅल्क्युलिया, ह्याचे प्रकार आहेत बरेचसे, ते आम्ही घेतो शिकवतो त्याच्यामध्ये. ठीक आहे, या प्रश्नाचं योग्य होतं अध्ययन क्षमता असलेली मुलं आहेत त्यांना गरज नाहीये. 29वा प्रश्न आहे, अध्ययनात क्रियाशीलता कोणत्या स्वरूपाची असते? बौद्धिक, भावनिक, शारीरिक, मानसिक, फक्त बौद्धिक, सामाजिक. आता इथं या प्रश्नात सोपा प्रश्न आहे पण मुलं चुकतात. अध्ययन करायचंय, फक्त काय करायचंय? अध्ययन करायचंय. भावनेची गरज नाही तुम्हाला अभ्यास करताना. काय गरज आहे? शारीरिक गरज नाही, फक्त बौद्धिक आहे, सामाजिक बी गरज नाही. ही अध्ययनातली क्रियाशीलता, तुम्ही अध्ययन करताय, तुमची कुठली क्रियाशीलता आहे? तुम्ही स्थिर एका जागी मांडी घालून न हालचाल करता सुद्धा तुम्ही अभ्यास करू शकता. फक्त बुद्धीचा वापर पाहिजे, म्हणजे बौद्धिक हे उत्तर आहे. शेवटचा प्रश्न आहे, अध्यापनशास्त्र म्हणजे काय? पद्धती व प्रतिमान, तत्वे व नियम, अध्यापन व सूत्रे. योग्य उत्तरे वरील सर्व. हे सगळं म्हणजे पॅडागॉजी, अध्यापनशास्त्र. हे सगळं येतं अध्यापनशास्त्रामध्ये. मित्रांनो, अध्ययन आणि अध्यापन हा टॉपिक तुम्ही चांगला करा. एकूण 30 प्रश्नांमधले मिनिमम या 13च्या प्रश्नपत्रिकेमध्ये 15च्या आसपास प्रश्न अध्ययन आणि अध्यापन या टॉपिकवरती पडलेले आहेत. मी फक्त अध्ययन म्हणतो. अध्ययन टॉपिक एका शब्दात जरी त्याचा उल्लेख केला असला तरी अध्ययन या टॉपिकमध्ये अनेक सब टॉपिक होतात. अध्ययनाचा अर्थ काय, अध्ययनाच्या वेगवेगळ्या व्याख्या कुठल्या, अध्ययनाची वैशिष्ट्ये कुठली, त्याची व्याप्ती काय, त्याच्या शाखा कुठल्या, खूप आहे त्याच्यामध्ये. स्वरूप, वैशिष्ट्ये, अध्ययनावर परिणाम करणारे घटक, अध्ययन वक्र, पठारावस्था वगैरे त्याच्यात येतं. पठारावस्था 5 टप्पे आहेत त्याच्यामध्ये. अध्ययनाचे उपपत्ती आहेत, 15 उपपत्ती सांगितले. अध्ययन संक्रमण आहे, धन, ऋण, शून्य, त्याच्यात पुन्हा 5 उपपत्ती आहेत. हे सगळं म्हणून अध्ययन टॉपिक होतं. 8-10 लेक्चर लागतात अध्ययन एका टॉपिकला. त्यानंतर अध्यापन आहे, मग त्याचा अर्थ, स्वरूप, व्याख्या, त्याच्यावर परिणाम करणारे घटक, अध्यापनाच्या पद्धती, त्यात शिक्षक प्रधान पद्धती कुठल्या, विद्यार्थी प्रधान पद्धती कुठल्या, अध्यापनाचे सूत्र कुठली, अभ्यासक्रमाच्या पद्धती कुठल्या, अध्यापनाची प्रतिमानं कुठली, हे सगळे टॉपिक त्याच्यात होतात. म्हणून हा वेटेजवाला टॉपिक आहे अध्ययन आणि अध्यापन. 14-15 प्रश्न नेहमी पडतात त्याच्यावरती, तो करा. ठीक आहे, आपण आज इथं TET पेपर 1 2013च्या परीक्षेमध्ये मानसशास्त्र या घटकावर विचारलेल्या 30 प्रश्नांची चर्चा केलेली आहे. आपण पुढं असे अनेक सगळेच प्रश्नपत्रिकाचे व्हिडिओ बनवलेले आहेत, तेही तुम्ही जरूर बघा. ठीक आहे, थँक्यू.